IBTA या नाट्यसंस्थेच्या वतीने परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे प्रथम पुरुष या नाटकाचे सादरीकरण इप्टा या नाट्यसंस्थेच्या वतीने करण्यात आले। समाजामध्ये आजही स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो। समाजाने नेमकी कुठली जागरूकता करावी जेणेकरून पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये हे स्त्रियांना सन्मानाने जगता येईल या विषयावरती प्रकाश टाकणारे लेखक आणि दिग्दर्शक संकेत सीमा विश्वास यांच्या लेखणीतून साकारलेले आहे। याबद्दल लेखक दिग्दर्शक संकेत सीमा विश्वास यांनी माहिती दिली। नमस्कार, माझं नाव अमन। मी प्रथम पुरुष या नाटकामध्ये चंपा या वेश्याची भूमिका केली आहे। एक मुलगा म्हणून एका मुलीची भूमिका करताना सुरुवातीला जरासं अवघडलेलं, पण आत्ता त्या मुलींच्या भावना मला कळत आहेत की नक्की काय असतं, कसं असतं, त्यांना जगावं कसं लागतं। आणि असं लुकून जेव्हा मी या समाजात फिरतो ना, तर लोकांचे जे माझ्याबद्दलचे टॉन्ट असतात हे मला कळतं आहे की मुली कशा जगतात बिचार, आणि मुलांना काहीच फरक नाही पडत त्या गोष्टीचा। तर हे नाटक तुम्ही अवश्य बघा, तुम्हाला खूप काही शिकवेल आणि सगळ्यांना सांगा, तुम्ही घेऊन या परिवाराला। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव मिलिंद चिखलीकर। मी प्रथम पुरुष या नाटकामध्ये सुमीच्या सासऱ्याची भूमिका केली। सासरा कसा एक लंपट दाखला आहे की पैशाचा हवे असतात, त्याच्यासाठी तो आपल्या मुलाचं लग्न कोणावर बरे लावायला तयार झालेला असतो, आणि त्यांनी त्या हिशोबाने मी ती भूमिका साकार केली। नमस्कार, मी ओम हिरे। मी किरण्या नावाच्या पात्राची भूमिका साकारली। हां, तर हे जे पात्र आहे हे दद्रू वस्तीतलं एक लहान पोरगं आहे, पण मी लहान दिसत नाही। तर ते समाज कसं घडवतं मुलांना लहानपणापासून, तर हे पात्र माझं दाखवलं आहे। थँक्यू। बाय द वे, तो खूप लहान आहे वयाने आणि तो अतिशय सुंदर अभिनय करतो, सो त्याचा अभिनय बघायला पण नक्की या। थँक्यू। नाटक नक्की बघा। एक अशी कथा नाही, ही एक रिअल लाईफ स्टोरी आहे जी घराघरात घडत असते आणि एका मुलीसोबत पण नेहमी घडते। प्रत्येक ठिकाणी तिला ज्या गोष्टी अनुभवायला भेटतात त्या सगळ्या यात मांडल्या आहेत। त्या ओपनली खूप कमी लोक मांडतात आणि यातून आम्ही मांडतोय, तर हा अनुभव घ्यायला नक्की या। हा तुम्ही आयुष्यभर नाही विसरणार, नक्कीच। थँक्यू सो मच। या नाटकामध्ये जे काही वाक्य वापरलेली होती ती बरीच अशी काही बोल्ड होती, म्हणजे तुला असं काही फील झालं नाही का बोलताना? म्हणजे मला फर्स्ट जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली होती तेव्हा मला असं वाटलं की हे मी कसं बोलणार, पण एक असतं ना की ह्याच गोष्टी तर आपण बाहेर नाही बोलत, आपल्या घरात नाही बोलत, ओपनली कुठेच नाही बोलू शकत। आणि जरी घरात खूप ओपन असलं तरी ह्या गोष्टी मी नक्कीच कधी कोणाला सांगू नसते शकले। आणि जर मला ह्या गोष्टी सांगण्याचा चान्स मिळतोय, मला एक आयुष्यातल्या एकच गोष्ट आहे की जी मी कधीच कोणाला सांगू नाही शकत, पण मला इथे चान्स मिळतोय कारण त्या गोष्टीला तिला तिथे मंच भेटतोय, एक तिला ओपन होण्याचा सोर्स भेटतोय, आणि त्यामुळे तिथे बोलणं तर तिला मस्ट आहे। आणि त्या गोष्टी तिने ओपन अप केल्यानंतर तिची लाईफ काय असेल तिला माहीत नाही, पण ती गोष्ट कळाल्यामुळे दुसऱ्याची लाईफ तरी नक्कीच चांगली होऊ शकते। मनोहर पगारे, प्रथम पुरुष या नाटकामध्ये मी पीडितेचा बाप म्हणून त्याचा गणपत पाटील म्हणून भूमिका निभावली आहे। आणि ज्या काही पीडितेच्या बापाला वेदना संवेदना ज्या असतात, तर त्याचं कसं जबरदस्त आहे त्याच्यामध्ये आणि बघण्यासारखं आहे। अवश्य यावं आणि बघावं वास्तव। नमस्कार, मी संकेत सीमा विश्वास, मी या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक। तर प्रथम पुरुष हे नाटक जे आहे ते जो समाजावरती पितृसत्तेचा पगडा आहे त्यावरती भाष्य करतं, आणि त्याला जोडून येणारे जे विषय आहेत जसं की जात व्यवस्था असेल, वर्ग संघर्ष असतील, किंवा त्यातून निर्माण होणारे जे गुंतागुंतीचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती हे भाष्य करतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक कुठलाही बलात्कार हा का घडतो, त्याच्यामागे काय काय कारणं आहेत आणि त्या कारणांच्या मुळाशी जाणारं हे नाटक आहे। तर मला असं वाटतं की हे नाटक बघायला सगळ्यांनी यावं।
या नाट्यासाठी गीतरचना शंतनू कांबळे, संभाजी भगत, तर निर्मिती व्यवस्था तल्ला यांनी पाहिली. संगीत संयोजन तेजस बिल्डीकर यांचे होते. नेपथ्य मुक्ता यांनी सांभाळले. प्रकाश योजना समीर तभाणे यांची होती, तर वेशभूषा वैभवी चव्हाण यांनी सांभाळली. तर विशेष सहकार्य म्हणून नाशिक वर्कर्स युनियन नाशिक, डॉक्टर DL कराड, कविवर्य नारायण सुर्वे, सार्वजनिक वाचनालय C2 पदाधिकारी अपूर्व इंगळे, प्रिया पाल, दशांती तुषार कुलकर्णी, डॉक्टर विजय शर्मा, विलास नलावडे, राजू नाईक, रवी कांचारदुल, प्रशांत केळकर आदींचे लाभले. या प्रयोगामध्ये शिल्पाच्या भूमिकेत साक्षी काकडे, तसेच या नाट्यप्रयोगातील विशेष आकर्षण म्हणजे चंपा या स्त्री भूमिकेत अमन या कलाकाराने आपले कौशल्य दाखवले. होत असणाऱ्या अन्यायाबद्दल वाचा फोडण्यासाठी वकिलाची भूमिका डॉक्टर सोनाली ठक्कर यांनी बजावली, तर ज्याच्या हातून गुन्हा घडतो प्रतीक या पात्राचे वकील म्हणून चेतन सुशीर यांनी भूमिका बजावली. त्याचबरोबर मिलिंद चिखलीकर, अर्चना नाटकर, नागेश मनोहर पगारे, राहुल गायकवाड, प्रणव कातपटे, कैवल्य चंद्रात्रे, ओम हिरे आदी कलाकारांचा समावेश होता. स्टार न्यूजसाठी श्रीमंत बगल, नाशिक.